टीम इंडियाचं मुंबईत गुरुवारी जोरदार स्वागत झालं। लाखोंच्या संख्येने मुंबईकर क्रिकेटपटूंचं अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते। आता क्रिकेटपटूंच्या सत्कारासाठी राजकीय चढाओढ सुरू झालेली आहे। क्रिकेटपटूंचे अभिनंदन करणारे पोस्टर महायुतीकडून लावण्यात आलेले आहेत। त्या पोस्टरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो आहेत। त्यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केलेली आहे। तर प्रताप सरनाईक यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। याच दरम्यान विधान परिषदेत गदारोळही झालेला आहे। आता काय त्यांना त्यांचीच टिमकी वाजवायची असेल, ज्या खेळाडूंनी आपल्याला वर्ल्ड कप दिला त्या खेळाडूंचा फोटो जर बॅनरवर लावला जात नसेल आणि टीम इंडियाने जो वर्ल्ड कप जिंकला याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना जर वाटत असेल की त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे म्हणून त्यांचे फोटो इथं लावले जात असतील, हे हास्यास्पद आहे। क्रेडिट खेळाडूंना दिलं पाहिजे, पोस्टर खेळाडूंचे लावा, पण सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांना स्वतःचीच टिमकी वाजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय, म्हणून त्यांनी टीम इंडियाचा फोटो न लावता स्वतःचेच फोटो लावले। जसं की काय वर्ल्ड कप यांच्यामुळेच ते जिंकलेले आहेत। भारतीय टीम ही जगज्जेती झाली, त्याचा आनंद लुटण्याच्या ऐवजी हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या। कोणी म्हणे बस गुजरातवरनं आणली आहे, कोणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत। जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत। आणि आम्हाला अभिमान आहे, पूर्ण देशाला अभिमान आहे की आमची टीम ही जगज्जेती झालेली आहे। मला माहिती हवी, आपल्या परिसरामध्ये होर्डिंग्स लागलेले आहेत आणि तिथे असं लिहिलेलं आहे T20 विजेत्या भारतीय संघाचा T20 विजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत। आपण सगळे करू, खालचे 288 वरचे 78 आपण सगळे करू, आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे। परंतु इथे जे काय पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूचं काही नाव दिसत नाही किंवा त्याचं काय फोटो दिसत नाही। फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या यांच्या आहेत। अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय। फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे एक सदस्य आहोत। आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय? सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का? आम्ही काय भारताचे नागरिक नाहीयेत? आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा, एवढीच आमची साधी मागणी आहे। की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे, याच्यात काही दुमत असायचं कारण नाही। या सभागृहाचा अधिकार आहे किंवा आमचाही अभिमान आहे, परंतु आमचा पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे नाही पिजन बॉक्स मध्ये आहे का? पाहिलंय का? नाही, मी पण सभापती महोदया, माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजेता झाला, लाखोचा जनसमूह जागर त्या ठिकाणी उसळला होता, आपणही सगळे होतो भाई, परंतु तुम्हाला ती बसच दिसली, तुम्हाला दिसली बस, लाखोचा जनसमुदाय होता आणि एक बस गुजरातची आहे। एवढं कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही। आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय,